आज आपण मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. तर नेमकी काय भूमिका तुम्ही घेतलेली आहे या निवडणुकीसंदर्भात? आज आम्ही आमच्या पक्षाची वाडे शहराची जी मीटिंग लावली त्याच्यामध्ये आज आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक वाडे शहरातले पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक सर्व आहेत आणि एकमताने आमचा असा ठराव झाला का उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना आम्ही कुठले म्हणजे खालच्या सीटला आणि वरची आपली याची नगराध्यक्षाची इथे कुठेही आम्ही मतदान देणार नाहीत. एवढंच फक्त आजच्या मीटिंगमध्ये आम्ही एकमताने ठरवलं. त्याला त्यांना पण विचारू शकतात एकमताने आपला काय ठराव झाला. पण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्रितपणे येण्याच्या चर्चा आहेत किंवा त्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत आघाडीच्या. तर तरी असं असताना आपण इथे वेगळी भूमिका घेत आहे, तर यामागचं नेमकं कारण काय? खरं सांगावं असं का खूप दुःख वाटते हा निर्णय घेताना, पण आज नाईलाजास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्याला खूप कारणं आहेत. का प्रथम मी सांगतो का उद्धव साहेब आणि राजसाहेब जेव्हा एकत्र आले तर वाडा तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिकांना तसेच उभाटा याचे शिवसेनेवाल्यांना सर्वांनाच आनंद झाला. महाराष्ट्रातील मराठी जनतेला सुद्धा आनंद झाला. पण काही दुर्दैव असं आहे का इथं आमची आघाडी त्यांच्यात झाली नाही, महाविकास आघाडीत आम्ही गेलो नाही. त्याला कारणं पण आहेत का आम्ही जी एक शीट प्रथम चर्चेसाठी आम्ही एक शीट मागितली होती 5 नंबर वार्डची, वार्ड क्रमांक 5ची, आणि त्या 5 नंबरच्या वार्डमध्ये आम्ही मागच्या वेळेस आम्ही 2 नंबरला राहिलो. तिथे BJP 1 नंबरला लागली तर दोन्ही शिवसेना एकत्र होती. त्यावेळेस शिवसेना 3 नंबरला राहिली आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होती ती 4 नंबरला राहिली. त्याच्यानंतर विषय असा येतो का एखादा जर शिवसेनेचा शहरातला जर चांगला नेतृत्व असता तिथं म्हणजे निलेश गंदे साहेबांसारखा, निलेश पाटील सारखा, शहराध्यक्ष घोलपसारखा किंवा असा एखादा प्रतिष्ठित असता आणि आम्ही हट्ट करतो असं पण काही नाही. उमेदवार कोणता उभा केला तो 4 नंबरला मागच्या वेळेस गेलेला काँग्रेसचा उमेदवार तो तुम्ही घेता आणि आम्हाला डावलता. म्हणजे कुठंतरी ते आमच्या मनाला खूप लागलं आणि त्याच्यापेक्षा अगोदरच्या 5 वर्षापूर्वी आम्ही अशीच त्यांच्याबरोबर ती आघाडी करणार होतो. त्यावेळेस पण आम्हाला हाच आला, आम्हाला कुठली ही सीट सोडली नाही आणि त्याच्यामुळे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिक नाराज झाले आणि हा दुर्दैवी निर्णय आम्ही घेते. पण या निवडणुकीत आपण एकही उमेदवार उभा आत्ता करू शकला नाहीत. मागच्या निवडणुकीत आपण काही जागांवरती उमेदवार उभे केले होते. तर अशी स्थिती पक्षाची आत्ता का आली की तुम्ही जागा नाही? खरं सांगायचं तर एक राजसाहेबांचा एक निर्णय आहे का आम्हाला पक्षाचं चिन्ह नव्हतं. आम्ही 3 सीटची तयारी केली होती. आमच्या तालुका अध्यक्ष मोरे मॅडम यांची आणि स्वप्नील मोरे 10 नंबरमधून आणि आदेश डेंगाने 5 नंबरमधून 3 सीटची आम्ही ते तयारी केलेली होती. आम्ही तसा प्रस्ताव पण ठेवला होता. पण पहिले आमची मागणी होती की ती 5 नंबरची ती आमची हक्काची सीट होती. त्याच्यानंतर पक्षाकडनं पण चिन्हाच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रात तो निर्णय घेतलेला आहे साहेबांनी का तुम्हाला AB फॉर्म कुठे मिळणार नाही. तर आमची मागणी होती. आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष पण आले होते इथे शैलेश बिडवी साहेब, ते देखील वरिष्ठ नेत्यांच्या शहरामध्ये बोलले. आमचे दीपक भाऊ होते, त्यांच्यासोबत बोलणी झाली. कुठंच हे झालं, कुठंच तो समझोता झाला नाही. आणि मग आम्ही शिवसेनेच्या चिन्हावरती पण मशाल चिन्हावरती पण लढायला तयार होतो. कुठंच हे झालं नाही. त्याच्यामुळे काही आमच्यामध्ये थोडंसं हे झालं. आमचा काय एक 5 नंबरचा उमेदवार होता तो कार्यकर्ता तो राष्ट्रवादीकडे गेला. मग ते वेळेवरती आम्ही दुसरे उमेदवार काय तयार करू शकलो नाहीत. मग आम्ही ठरवलं का बाबा ठीक आहे आपण यांच्या भरोशात राहिलो कारण वातावरण सगळे मुंबईपासून सगळीकडे चांगला होता आणि तो आमची ती निराशा झाली. मग आम्ही ठरवलं का बाबा निवडणूक लढवायची नाही. मग आता या पुढचा राजकीय निर्णय काय असेल की जर समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तुम्ही मदत करणार नसाल तर मग पुढचा काय भूमिका असणार आहे पक्षाची? पुढची भूमिका आमची अशी असेल काही आमच्या वरिष्ठांना पण विचारावे लागेल. पण फक्त हा निर्णय आमचा पक्का झालेला आहे. वरिष्ठांना विचारून उद्या आमचा एक शिष्टमंडळ आम्ही बनवणार. त्याच्यातून परवा आमची भूमिका कोणाला मतदान वरच्या सीटला द्यायचं ते आम्ही ठरवणार.
खालच्या सीटचं आमचं असं म्हणणं आहे का म्हणजे सर्वांचंच का ज्याचे प्रत्येकाचं संबंध असतात काही ठिकाणी किंवा हे संबंध असल्यामुळे किंवा महाविकास आघाडीचं काही घटक पक्ष आहेत उदाहरणार्थ शरद पवार चंद्र गटाचं ते हे उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे आहेत त्यांच्याशी आमचा कुठला आहे त्यांच्या वरच्या लेवलला सीट नाही आहेत मग त्याच्याबद्दल आम्ही विचार करू खालच्याशी असा सर्वांनी आम्ही कोणावरती हा निर्णय लादला नाही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे